मे एंडला पीएमसीचे आयुक्त राजेंद्र भोसले रिटायर झाले आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला एक नवीन अधिकारी भेटले. कॉर्पोरेशनसाठी ते पहिल्यांदा आलेले, पण पुण्यासाठी ते नवीन नाही आहे. कारण की नवल किशोर राम IAS हे आधी पुण्याला कलेक्टर होते, त्यानंतर हे पीएमओला गेले, तिकडनं फायनान्स मिनिस्ट्रीला, अँड देन ही इज बॅक ऑन 1st of June 2025 ॲज अ पीएमसी कमिशनर. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, हा नवीन प्रवास आहे तुमचा ॲज अ पीएमसी कमिशनर. सो काय विजन आहे साहेब? पीएमसी नेहमीच चर्चेत असते, पीएमसी नेहमी वादाच्या भोवयात पण असतं, आणि तुम्ही सीझन IAS आहात, तुम्ही पुण्याला होता. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या संदर्भाने तुमच्यासमोर काय चॅलेंजेस आहे आणि तुमचा काय प्लॅन आहे? नाही, मी आपल्याला सुरुवातीला एक दोन गोष्टी सांगतो की मी या ठिकाणी कलेक्टर होतो 2.5 वर्ष, 3 वर्ष, म्हणून मला पुण्याच्या बाबतीत खूप चांगली माहिती आहे. पण जिल्हाधिकारी असताना पुणे शहरचा थोडासा कमी अनुभव होतो, कारण पुणे शहरचा जे आहे कारभार ते कॉर्पोरेशनकडे असते. पण तरी मी मतलब एक तर लोकसभा, दुसरा विधानसभा निवडणुका घेतला होता, तेव्हा कोविड मॅनेजमेंट पण झाला होता. कोविडमध्ये खूप तुमचं सारी मोठं गोष्टी काम केल्या होतं ॲज अ होत्या. कलेक्टर. सर, या कारणामुळे मला पुणे शहरचे जे प्रशासन आहे त्याच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यासोबत कोऑर्डिनेट करून मध्ये काम करण्याची संधी मिळाली. म्हणून मला माहिती आहे की या ठिकाणी शहरचे पण बेसिक इश्यूज काय आहे. मला असं वाटतं की मी दिल्लीमध्ये सुद्धा मी 5 वर्ष होतो तिथे भारत सरकारमध्ये, आणि मी देश पातळीवर जे पुणे शहराचं जे नाव आहे ते मी तुम्हाला सांगतो की पुणे एक खूपच प्रेस्टिजियस सिटी आहे. म्हणजे देशभरात तुम्ही कुठेही गेला, पुण्याचं नाव सांगितलं म्हणजे लोक खूप सांगतात की नाही, खूप रिस्पेक्टने घेतलं जातं नाव. खूपच रेस्पेक्ट लोक सांगतात पुण्याचं नाव. आणि हा एक खूप सुंदर आणि हेरिटेज सिटी आहे. तर मला वाटतं की पुण्याचं जसं नाव आहे देश पातळीवर, इव्हन इन द वर्ल्ड, त्या हिशोबाने इथे काम झालंच पाहिजे शहरामध्ये. पण टॉप 3 प्रायोरिटीज काय आपली पीएमसीच्या संदर्भात? प्रायोरिटीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मला काय वाटतं की पुणेमध्ये हा बघा इंटेलेक्च्युअल लोकांची नगरी आहे, आणि इथे पूर्ण जे काही जे जे लोकांचा काहीतरी एक इंटेलेक्च्युअल प्रोपेन्सिटी आहे किंवा त्यांचा जो काही बॅकग्राऊंड आहे, त्या हिशोबाने इट शुड बी द मोस्ट क्लीन सिटी इन द कंट्री. इट शुड बी द क्लीनेस्ट सिटी. ठीक आहे, काही चांगले सिटी आहे इंदौर किंवा बाकी, पण मला वाटतं की पुणे शुड बी नंबर 1. हा माझ्या डोक्यात पहिला एक विषय आहे. तर एक महापालिका प्रशासन सोबत लोकांचा सहभाग घेऊन पुण्याला नंबर 1 क्लीन सिटी करायचं आहे आमच्या डोक्यात. पहिला टार्गेट हा आहे. बरं. दुसरं आहे की त्याच्यासोबत म्हणजे घनकचरा व्यवस्थापन आपोआप आलंच त्याच्यात. हा. दुसरं आहे की आपल्या पुणे शहरात जो आहे ना की ट्रॅफिकचा इश्यूज आहे. ट्रॅफिकमध्ये काही म्हणजे असे काही इश्यू आहे की आपल्याकडे इथे जे दुचाकी वाहन आहे किंवा ऑटो टेम्पो आहे किंवा 4 व्हीलर्स त्याची संख्या खूप खूप जास्त आहे. याच्यावर जास्त काही नियंत्रण आमच्यातर्फे होत नाही. पण नक्कीच जे काही ज्या ठिकाणी जे रोडची रुंदी पाहिजे किंवा आपला जो तिथे बरेच ठिकाणी म्हणजे जिथे उपाययोजना करता येईल तिथे तुम्ही कराल. पण मेन इश्यू जो आहे की आपल्याकडे ना पेंडिंग प्रोजेक्ट खूप सारे आहे. हे सगळे प्रोजेक्ट जर पूर्ण झाले वेळेवर तर मला वाटतं की आपोआप शहराचं ट्रॅफिक थोडा ठीक बऱ्यापैकी कमी होईल. दुसरं असं आहे की काही ठिकाणी अतिक्रमण, म्हणजे असे पण केसेस आहे की सुप्रीम कोर्टचा आदेश असताना सुद्धा अतिक्रमण करण्यात आलं नाही. हा फार दुर्दैवी गोष्ट आहे. बऱ्याचदा मॅनेज होऊन जातं, म्हणजे ऑफिसर निघतं पण तिथपर्यंत पोहोचत नाही. तर मला वाटतं की अतिक्रमण, मी पूर्वी पण बोललो की अतिक्रमण म्हणजे कोणावर अत्याचार करणारा हा ऍक्ट नसते. मात्र जो डीपी प्रमाणे, डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे आणि शहराचं जो नियोजन आहे त्याचप्रमाणे शहर आमचं आहे की नाही हा सुनिश्चित करणे म्हणजे अतिक्रमण काढणे. आता त्यावर तुमचं फोकस असणार आहे. याच्यावर नक्कीच माझा फोकस असणार आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे, आपले जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश सर, तसेच आमचे कलेक्टर आहेत जितेंद्र डुडी, हे खूप चांगले अधिकारी आहेत सगळे. त्या लोकांसोबत एक चांगला कोऑर्डिनेशन करून म्हणजे एक खूप होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोचने मला काम करायचं, कोलॅबोरेशन असणार आहे, जेणेकरून प्रत्येक विभागाचे अधिकारी एक सोबत म्हणजे एक ठिकाणी येऊन कसं काम करतील. कारण ते सायलोजमध्ये जेव्हा आम्ही काम करतो, काही असं आहे की महापालिकाचं काम वेगळे आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाचं वेगळे आहे, पोलीसचं वेगळे आहे. तर थोडासा होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच आणण्याची माझी एक, ते सगळ्यात इझी ऑप्शन असतं की आमचं वेगळं आहे, आमचं वेगळं आहे, कोणाचंच नसतं ते. चांगला कोऑर्डिनेशन तसा आम्ही आणू शकतो. आणि यानंतर पुणे शहरात काही ठिकाणी आज पण टँकरने पाणी आम्ही देतो.
आणि दुसरा असा आहे की काही भाग असा आहे म्हणजे काही सर्टन पर्सेंटेज ऑफ दी एरिया टँकर लॉबी टँकर पण आहेत आणि लोकांना पाणी पण मिळत नाही. 34 गावात हे जास्त आहे टँकरचा विषय. नाही, 34 गावाचा प्रश्न साहजिक आहे कारण ते नवीन आलेले आहे आणि त्या ठिकाणी पूर्वी जिल्हा परिषदचं काही चांगलं असं नियोजन न होतं पाण्याच्या बाबतीत. ते टँकर लॉबी काम करते म्हणजे त्यांच्याशिवाय पर्याय नाही लोकांना. थोडंसं त्याच्यावर कसे मात करायचे हे कायमस्वरूपी योजना आणून त्याच्यावर आम्ही नक्कीच काम करू. यानंतर बाकी जो आपलं हे सगळे एज्युकेशन आणि हेल्थ पण एक विषय असते. पुणे महापालिकेमध्ये हेल्थ एक फार इम्पॉर्टंट इश्यू आहे. कोविड परत दिसायला लागला. हा. दुसरा आहे की त्याच्यामध्ये आपल्याकडे केवळ महापालिकेच्या फक्त नाही तर खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक चांगली व्यवस्था असली पाहिजे. हे सगळे याच्यावर तर होलिस्टिक म्हणजे असा कुठलाही विषय नाही ज्याच्यामध्ये आपली होलिस्टिक अप्रोच असणार आहे या सगळ्या विषयांना सॉल्व्ह करण्यासाठी. सर अजून एक असं बोललं जातं इकोसिस्टम किंवा एन्व्हायरमेंटच्या अँगलने की बऱ्याच ठिकाणी हे 34 गावामध्ये जे डोंगर उतार एरिया आहे तिथे लोक अतिक्रमण करून म्हणजे टेकडी फोडून तिथे घर बांधताय, प्लॉटिंग करताय, विकताय. हा, त्याची माहिती मी घेतो कारण मी याचा अजून खूप सारे विषय आहे याच्यावर मला माहिती नाही आहे कारण हार्डली माझ्या ऑफिसमध्ये 2 आता जॉईन झालाय तुम्ही. पण ते हळूहळू जे काही विषय समोर येईल त्याच्यावर नक्कीच प्रामाणिकपणे त्याच्यावर आम्ही तोडगा काढणार, असं काही इश्यू नाही आहे. मात्र एवढे आहे की इन्व्हायरमेंटच्या बाबतीत पुण्यामध्ये काही लोक खूप सजग आहेत, पण त्या लोकांसाठी पण माझी सूचना अशी आहे की इन्व्हायरमेंटचं नुकसान न करता डेव्हलपमेंटमध्ये पण आम्ही एक चांगली भूमिका घेऊ. असं नाही की एकच बाजू आपल्याला घ्यायचा आहे कारण हा मोठा जो आपला इश्यूज आहे त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट पण इम्पॉर्टंट आहे. पण जोपर्यंत तुमचं नदी स्वच्छ नाही आहे काय अर्थ नाही. हा, काही अर्थच नाही. सो होलिस्टिक डेव्हलपमेंट. थँक्यू सो मच फॉर स्पीकिंग टू न्यूज डॉट्स अँड विश यू ऑल द बेस्ट.